नमस्कार मंडळी. तर तुम्ही पाहिलंच असेल तर की शुगरमध्ये मी आवळा व्यवस्थित मुरून ठेवलेला होता. तर दुसऱ्या दिवशी तुम्ही पाहू शकता की ते आवळे जे थोडे मेल्ट झालेले आहेत आणि पाणी जे व्यवस्थित वर आलेलं आहे बघा आणि ते फुटू लागलेले आहेत आवळे. तर हा एक दिवस अजून मी ठेवला, दुसरा दिवस पूर्ण ठेवला आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे तिसऱ्या दिवशी ह्याच्यातून मी पाणी काढून घेतलेलं आहे. पाणी म्हणजे याचं झालेलं आहे आवळ्याचं ज्यूस. ते वेगळं करून घेतले बघा. तुम्ही पाहू शकता आवळे कसे फुटलेले आहेत. म्हणजे ते व्यवस्थित साखरेला ऑब्झर्व करून घेतलेले आहे त्यांनी. मग आता हे मी वेगळं करते पाणी, म्हणजे आपल्याला हे आवळ्याचा ज्यूस तयार होईल. अशा प्रकारे एका बॉटलमध्ये मी आवळ्याचा ज्यूस भरून घेतलेलं आहे. आता तुम्ही आणि मग एक माझ्याकडे जाळी जाळी होती चाळणीची, त्याच्यामध्ये आवळे मी सुकत घातलेले आहेत. आता हे 2-3 दिवस आपल्याला सुकत घालायचे आहेत आणि मग ह्याचे आवळा कँडीमध्ये आपण मिक्स करायचे.